बिग बॉस मराठी सीझन 6 एक शॉकिंग एविक्शन झालं आहे सचिन कुमावत यांचं. तर त्याबद्दलच मी थोडी बोलू इच्छिते. तसं बघायला गेलं तर घरात गेम कोणाचा नाही आहे, तर गेम नाही आहे प्राजक्ता शुक्रेचा, गेम नाही आहे रोशन भजनकर यांचा. त्यांना जेव्हा बोललं रितेश सरांनी का ते विशालच्या मागे खेळत होते, त्यानंतर प्रभू पण बोलला नॉमिनेट करताना का प्रभूच्या पाठी खेळत होते, विशालच्या पाठी खेळत होते. तर त्याच्यानंतर विशाल बरोबर जास्त इंटरॅक्शन न करता ते आपल्याला जास्तीत जास्त सचिन कुमावतजी यांच्याबरोबरच बॉन्ड बनवताना दिसले किंवा मग त्यांच्यावर बसताना दिसले किंवा काय. पण आता सचिन कुमावत घरातून एविक्ट झाल्यानंतर रोशनचा गेम काय असेल ते बघणं आपल्याला आता बघूया आता काय करतात ते. पण रोशन भजनकर यांचा गेम नव्हता, तो विशाल बरोबर होता. आणि यानंतर आता ते पुन्हा विशालचा ऐकतील का किंवा काय ते बघूच या आपण. सर्वात आधी तर सचिनचा गेम नव्हता, प्राजक्ताचा गेम नव्हता, नाही पण आत्ता पण नाही. आणि आता ती टोळीमध्ये सामील झालेली प्राजक्ता जी दिसतंय. काल विशालचं डिस्कशन आपण बघितलं की आपण अनुश्री जर गेली तर आपण प्राजक्तावर ट्रस्ट करून प्राजक्ताला आपल्यात घेऊ शकतो. तर हे असं काही ना काही आपल्याला बघायला मिळेल की अनुश्री जी आहे ती इंडिव्हिज्युअल खेळताना दिसेल, सांगताच येत नाही, काही पण होऊ शकतो. तर सध्या असं आहे की सगळ्यात महत्त्वाचं तर मला तुम्हाला एक जी बातचीत झाली होती प्राजक्ता विशाल रुचितामध्ये, आय थिंक तिथं अनुश्री पण होती. तर वेणीच्या टास्कच्या वेळेस जेव्हा ती प्राजक्ता काढत होती तेव्हा विशाल बोलला की मी तुला नेक्स्ट वीकमध्ये कॅप्टन बनवण्यासाठी आम्ही सगळे तुला खेळू, पण या वीकमध्ये तुला रुचिताला वाचवावं लागेल. तर प्राजक्ताने एक लाईन बोलली होती, जर तुम्हाला आठवत असेल पुन्हा जाऊन एकदा तो एपिसोड बघा वेणीचा आणि वेणी टास्कचा. आणि त्यामध्ये प्राजक्ता बोलली आहे विशालला की या वीकमध्ये मी जात नाही आहे, पण मला नेक्स्ट वीकमध्ये इम्युनिटी हवी आहे, मला माहिती मी जात नाही, या वीकमध्ये मी जाणार नाही. तिला इतका कॉन्फिडन्स कसा. आणि आपण बघतोय का वोटिंग ट्रेंडमध्ये सर्वात जास्त खाली ही प्राजक्ता होती. फायनल वोटिंग ट्रेंड्समध्ये सर्वात खाली प्राजक्ता होती, नंतर रुचिता होती, नंतर मग प्रभू वगैरे सगळे होते, बाकीचे कंटेस्टंट होते, पण सर्वात खाली. आणि सचिन कुमावत म्हटलं ना तर ते 2 ते 3 नंबरला होते फायनल वोटिंग ट्रेंडला. हे पण सांगते, आय थिंक 2ला राकेश सांगितलं मी आणि 3 नंबरला सचिन कुमावत सांगितले. तर सचिन नंबर 3ला असताना ते गेले. तसं बघायला गेलं तर करण गेला तेव्हा तर तो 1-2 नंबरला होता फायनल वोटिंग ट्रेंडला, तरी तो गेला होता, त्याबद्दल काही बात नाही. वोटिंगचा तर नाहीच येते, इथं आहे तुम्ही कंटेंट काय देत आहे आणि किती देत आहे. तर सचिनपेक्षा प्राजक्ताचा पण कंटेंट जास्त नव्हता, पण प्राजक्ताला MG आहे का आता हा प्रश्न आहे. प्राजक्ताला पहिल्यापासून फेवर करताय बिग बॉस. जर तुम्ही ना नीट लक्ष घातलं ना तर तुम्हाला कळेल की प्राजक्तासुद्धा बिग बॉसची फेवरेट आहे. आणि प्राजक्ताला MG आहे का, मला असं वाटतं प्राजक्ताला MG आहे, ती MGवर आलेली आहे असं मला वाटतं. तुमचं काय म्हणणं यावर मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि राहिला सचिनचा गेम, तर सचिनचा खरंच गेम नव्हता. आणि तसं तर रोशनचा पण नाही आहे. यांना सगळ्यांना जबरदस्त वोट्स मिळत आहे म्हणून ते आहे. तर प्राजक्ताचा पण गेम नाही, पण प्राजक्ताला बिग बॉसचा सपोर्ट आहे. वोटिंग ट्रेंडला सर्वात खाली असताना तिचं एविक्शनने झालं आणि सचिन कुमावतजींचं झालं. आणि लवकरच प्राजक्ता आपल्याला टोळीमध्ये सामील होऊन टोळीबरोबर खेळताना दिसेल. यावर तुमचं काय म्हणणं आहे? आणि मग मला सांगा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये. आणि सचिन सर गेले बेघर झाले. आणि सर्वात महत्त्वाचं एक नवीन प्रोमो आऊट झालेला आहे आणि प्रोमो मिसलिडिंग असतात त्याच्यामुळे आता मी काय बोलू काही नाही मला कळत नाही. पण आपल्याला हे दिसलं आहे का राखी आणि रुचितामध्ये भांडण झालेलं आहे. राखी डायरेक्ट बोलली तू तुझा लव लपेटा सांभाळ. तर हे गोष्टी आपल्याला रात्री बघायला मिळणार आहेत. तर यावर तुमचं काय म्हणणं आहे या प्रोमोबद्दल पण. आणि एकंदरीत मी जे बोलली की प्राजक्ताच एविक्ट व्हायला पाहिजे होती तर सचिनजी झाले. तसं तर गेम कोणाचाच नाही आहे.